विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील मागचे 3 टॉपिक पाहिलेले आहेत। आता आपल्याला पाहायचा आहे रेशो अँड प्रपोर्शन, जो की आपला फोर्थ टॉपिक आहे। या 9th इयत्ते मधील आपला हा मॅथ पार्ट फर्स्ट मधील फोर्थ टॉपिक आहे, रेशो अँड प्रपोर्शन। रेशो अँड प्रपोर्शन ही कन्सेप्ट आपण मागच्या इयत्तेपासून पाहत आलेलो आहे। एकदम सिंपल अशी कन्सेप्ट आहे। ही कन्सेप्ट कॅल्क्युलेशन वर आधारित आहे, त्यामुळे एकदम सिंपल रीते आपण ते कॅल्क्युलेशन करतो। जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन येत असेल, मल्टिप्लिकेशन तुम्ही फास्ट करू शकत असाल, तर ही कन्सेप्ट समजायला काहीच अवघड जातं। मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन वर आधारित ही कन्सेप्ट आहे रेशो अँड प्रपोर्शन, जी की आपण मागच्या इयत्तेमध्ये पण पाहत आलेलो आहोत। काही दोन क्वांटिटीचा रेशो देऊन एखादी क्वांटिटी वाढवलेली असेल आणि त्यानुसार दुसरी क्वांटिटी फाइंड आउट करणे, किंवा त्या दोघांची सम देणे, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण त्यामध्ये एक्झाम्पल पाहिलेले आहे। आता यामध्ये बघा एक एक्झाम्पल घेतलेला आहे। आतापर्यंत आपण दोन क्वांटिटी, बऱ्यापैकी दोन क्वांटिटीचा रेशो अँड प्रपोर्शन पाहिलेला आहे। आता हीच कन्सेप्ट एक्सपांड होऊन 3 किंवा मोर दॅन 2 क्वांटिटीजचा पण आपल्याला यामध्ये रेशो अँड प्रपोर्शनचा अभ्यास करायचा आहे। मग आता इथं काय आहे बघा, एक एक्झाम्पल दिलेला आहे, ज्यामध्ये की काय दिसत आहे बघा आपल्याला, विमल प्रिपेअर्स लड्डू फॉर विच शी टेक्स 1 बाउल ऑफ घी, 3 बाउल्स ऑफ रवा अँड 2 बाउल्स ऑफ शुगर। आता आतापर्यंत आपण कसा रेशो घेत आलेलो आहे बघा, तर जर आपल्याला विचारलेला असेल दोन क्वांटिटीचा रेशो, म्हणजे आता इथं तुम्ही जर बघितलं तर बघा, इथं घी किती घेतलेला आहे, जेव्हा मला लड्डू तयार करायचे आहे, तुम्ही मला लड्डू तयार करायचे आहे, तेव्हा ती काय करत आहे, घी किती घेत आहे, 1 बाउल घेत आहे। त्यानंतर रवा किती घेत आहे, तर 3 बाउल्स घेत आहे, आणि शुगर किती घेत आहे, 2 बाउल्स घेत आहे, आणि त्यानुसार काही लड्डू तयार करत असेल ती। आता जर हे लक्षात घ्या, आपल्याला इथं प्रपोर्शन रेशो विचारला की फाइंड द रेशो ऑफ घी अँड रवा, किंवा घी टू रवा असा हा प्रश्न आला, तर रेशो काय येईल बरं त्या दोघांचा, घीच्या बाउल्सचा आणि रव्याच्या बाउल्सचा जर रेशो विचारला तर तो काय येणार बरं, 1:3। आपल्याला माहिती आहे आपण या पद्धतीने तो डिनोट करतो। तिथं जे हे सिम्बॉल जे आहे याला आपण इष्ट म्हणतो, आणि त्यानुसार तो रेशो डिनोट करतो, आणि हा जो रेशो आहे तो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये डिनोट करतो। म्हणजे दोन क्वांटिटी दिलेल्या असतील आपल्याला, फॉर एक्झाम्पल 6 आणि 10 अशा दोन क्वांटिटी दिलेल्या आहेत, आणि मी जर तुम्हाला म्हणलो फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी, तर तुम्ही काय करता, रेशो इक्वल टू फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी म्हटलं की फर्स्ट क्वांटिटी ही आपण न्यूमरेटरला लिहितो, आणि सेकंड क्वांटिटी ही आपण डिनॉमिनेटरला लिहितो, आणि यांचा सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड आउट करतो। यांचा सिम्पलेस्ट फॉर्म काय येतो, मग या दोघांना पण 2 ने भाग जात आहे, 2 ने भाग दिला तर इथं काय येणार, 3/5, म्हणजेच काय 3:5। हे आपण त्यानुसार आन्सर लिहितो, आणि हे जे आन्सर आहे आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहितो। आणि ह्या ज्या दोन क्वांटिटी असतात त्यांचे जे युनिट असतात ते सेम युनिट असतात, सेम काइंडच्या त्या क्वांटिटी असतात। ते आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो मध्ये पण पाहणार आहोत, जे की आपल्याला दिलेला आहे। मागच्या इयत्तेमध्ये पण आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो पाहिलेला आहे, तरी पण आपण या इयत्तेमध्ये पण ते पाहून काही एक्झाम्पल त्यावर सॉल्व करणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं जर मी विचारलं तुम्हाला फाइंड द रेशो ऑफ घी अँड रवा, किंवा फाइंड द प्रपोर्शन ऑफ घी अँड रवा इज द प्रपोर्शन ऑफ घी अँड रवा, ते कसं लिहिणार मग, तर आपल्याला माहिती आहे घी इज टू रवा इक्वल टू काय येणार बरं, तर घीच्या किती बाउल्स होत्या, 1:3, यानुसार आपण ते लिहिणार, हे लक्षात। त्यानंतर जर मी तुम्हाला पुढे विचारलं
की फाइंड द प्रपोर्शन ऑफ रवा अँड शुगर, तर काय येणार रवा इज टू शुगर, ही जी क्वांटिटी येणार ह्याचा जो रेशो येणार आहे तो रेशो काय येणार 3:2. आणि जर मी घी इज टू शुगर हा जर रेशो विचारला असता तर तो रेशो काय आला असता 1:2. या पद्धतीने आपण ते फाइंड आउट करत आलेलो आहोत दोन क्वांटिटीचा रेशो. आता जर आपल्याला तीन क्वांटिटीचा रेशो विचारलेला असेल, तीन क्वांटिटीज म्हणजे इथं तीन क्वांटिटीज दिलेल्या आहेत घी, रवा अँड शुगर, आणि जर मी म्हणलो फाइंड द रेशो ऑफ किंवा फाइंड द प्रोपोर्शन ऑफ घी, रवा अँड शुगर, तर तो काय येणार बरं, तर घी इज टू रवा इज टू शुगर यांचं प्रमाण काय येणार 1:3:2. या पद्धतीने ते प्रमाण येणार, या पद्धतीने ते प्रपोर्शन येणार, हे आपल्याला माहिती आहे. आणि यानुसारच आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. नेमका यावर प्रश्न काय विचारला जातो, जर आता इथं लक्षात घ्या आतापर्यंत आपण ह्या मध्ये घीची एकच बाउल घेत होतो, रव्याच्या 3 बाउल्स घेत होतो आणि शुगरच्या 2 बाउल्स घेऊन लड्डू प्रिपेअर करत होती विमल. आता जर तिने क्वांटिटी वाढवली, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिने रव्याच्या बाउल्सची क्वांटिटी वाढवली, तिने रव्याच्या बाउल्स घेतल्या, इफ विमल टेक रवा इक्वल टू 6 बाउल्स, तिने किती घेतल्या 6 बाउल्स घेतल्या. तर यावरून काय लक्षात येतंय बरं, तर आता हे लक्षात घ्या जेव्हा एखादी क्वांटिटी वाढवतो, आता इथं बघा इथं काय केलं आपण 3 बाउल्स होत्या त्या किती केल्या 6 बाउल्स केल्या, म्हणजे आता काय होणार बरं, या दोघांचं पण प्रमाण वाढणार, म्हणजे घीचं पण प्रमाण आणि शुगरचं पण प्रमाण वाढणार, कारण की आपण रेशो घेतो. मग आता इथं घीचं प्रमाण काय येणार बरं, रवा किती घेतलेला आहे 6 बाउल्स घेतलेले आहे, म्हणजे यावरून काय लक्षात येत आहे तुम्हाला की यामध्ये आपण फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लाय 2 केलं म्हणजे दुप्पट घेतला, रवा हा दुप्पट घेतलेला आहे. मग जर रवा दुप्पट घेत असतो तर शुगर पण जेवढं आपल्याला रेशो दिलेला आहे त्याच्या दुप्पट घ्यावा लागेल, हे आपल्याला माहिती आहे. जर आपण रेशो मध्ये एखादा नॉन झिरो नंबर मल्टिप्लाय किंवा डिवाइड करत असतो तर रेशो हा आपला कॉन्स्टंट राहतो, सेम राहतो, हे आपल्याला माहिती आहे. मग आता इथं जर मी 2 ने मल्टिप्लाय करत आहे तर यावरून आपल्याला काय लक्षात येईल बरं, की घी मध्ये पण आपल्याला काय करावं लागेल बरं, की त्याच्या डबल क्वांटिटी घ्यावी लागेल, हे आपल्याला माहिती आहे. यावरून आपण काय लिहिणार घी इक्वल टू, तिथं आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो की 2 बाउल्स, घीच्या 2 बाउल्स घ्यावे लागतील आणि शुगरच्या किती बाउल्स घ्यावे लागतील, शुगरच्या 4 बाउल्स घ्यावे लागतील. इथं आपल्याला डायरेक्ट कळत होतं की इथं 2 चा मल्टिपल आपण घेतलेला आहे, 2 हा कॉमन मल्टिपल घेऊन आन्सर फाइंड आउट केलेला आहे. आणि जर परत या तिघांचा रेशो काढला आपण तर तो काय येणार 1:3:2 या पद्धतीने. पण जर मी जास्त प्रमाणात रवा घेतला तर घी आणि शुगर चे किती बाउल्स घ्यावे लागतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर, म्हणजे आपल्याला आता इथं मल्टिपल माहीतच नसेल, इथं फक्त सांगत आहे काय रव्याच्या फॉर एक्झाम्पल मी 345 बाउल्स घेतले, रव्याच्या 345 बाउल्स घेतल्या. आता जर बघितलं तर काय लक्षात येत आहे आपल्याला की इथं कॉमन मल्टिपल काय आहे हेच माहिती. पण आता आपण मी काय करणार आहे की इथं जे दिलेला आहे रेशो आपल्याला घी इज टू रवा इज टू शुगर, जो रेशो दिलेला आहे त्यामध्ये कॉमन मल्टिपल घेणार आहे. लेट द कॉमन मल्टिपल बी के, एक काहीतरी कॉमन मल्टिपल घेतला के. यावरून घी इक्वल टू काय असेल बरं, घीच्या किती बाउल्स घ्यावे लागतील, मग आपल्याला त्याचा जो रेशो आहे त्याचं जे प्रमाण आहे त्याला के ने मल्टिप्लाय करून, कारण की ती क्वांटिटी आपल्याला टोटल माहित नाही आता सध्या, कारण की रव्याच्या किती बाउल्स आहेत 345, यावरून घीच्या किती बाउल्स येतील तर पहिल्यांदा तर मी लिहितो के बाउल्स. तसं रव्याच्या पण किती
त्याला त्या कॉमन मल्टिपलने मल्टिप्लाय करायचा आहे आणि हे लक्षात घ्या हे जे कॉमन मल्टिपल असेल तो नॉन झिरो असणार आहे, त्याची व्हॅल्यू 0 नसणार आहे. त्यामुळे 3 इंटू काय येणार 3k बाउल्स आणि त्यानुसार शुगरचं प्रमाण शुगर इक्वल टू काय असेल तर 2k यानुसार असणार आहे. पण आपल्याला काय दिलेलं आहे रवा दिलेला आहे, रव्याच्या किती बाउल्स घेतलेल्या आहेत आपण 345. देअरफॉर आपण काय लिहू शकतो 3k इक्वल टू काय 345. या बाउल्सची संख्या दिलेली आहे, या बाउल्सचे नंबर दिलेले आहेत 345. यावर k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, या कॉन्स्टंट कॉमन मल्टिपल ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. यावरून या 3 k ला मल्टिप्लाय आहे त्या साइडला गेल्यावर डिवाइड, यावरून k इक्वल टू 345 अपॉन 3 म्हणजे काय येणार बरं k इक्वल टू 1. बघा 1 आता 3 1 जा 3 3 1 जा 3 परत आणि इथं राहिले 1 कारण की 4 मधून 3 गेले 1 राहिले, पुढचा घेतला 5 3 5 जा 50 म्हणजे k ची व्हॅल्यू आली 150. k ची व्हॅल्यू आली असेल तर यावरून आपल्याला काय लक्षात येईल बरं घी इक्वल टू किती असेल बरं k बाउल्स म्हणजे किती 115 बाउल्स आपल्याला घ्यावे लागतील या प्रमाणानुसार 1:3:2 या प्रमाणानुसार या रेशोनुसार आपल्याला 150 बाउल्स कशाचे घ्यावे लागतील घीच्या, कारण की रव्याचे किती बाउल्स घेतलेले आहेत आपण 345. रव्याच्या तर आपल्याला माहिती आहे 345 बाउल्स घेतलेले आहेत आपण. आणि लास्ट म्हणजे शुगरच्या किती बाउल्स घ्यावे लागतील तर त्याला काय करावं लागेल आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण की 2 इंटू k म्हणजे 150 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय येणार 230 बाउल्स. या पद्धतीने आपण असे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल ट्रायंगलच्या अँगलच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिलेली असते की ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशियो 1:2:3. देन फाइंड द ऑल अँगल्स मेजरमेंट ऑफ ऑल अँगल्स. मग आता जर मेजरमेंटचा रेशो आपल्याला 1:2:3 दिलेला असेल तर आपण काय करणार आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलच्या ऑल अँगल्सची ॲडिशन किती असते तर 180 असते आणि त्यानुसार एक कॉमन मल्टिपल घेणार जे की तुम्ही घेतला होता k. या पद्धतीने जर आपण कॉमन मल्टिपल घेतला तर तो काय येणार बरं फॉर एक्झाम्पल इन ट्रायंगल आपण सांगितलं इन ट्रायंगल ABC angle A is to angle B is to angle C equal to 1:2:3 असं जर दिलेलं आहे तर कॉमन मल्टिपल घेतल्यावर अँगल A ची व्हॅल्यू काय येणार लेट अँगल A इक्वल टू काय येणार k, अँगल B इक्वल टू 2k आणि अँगल C इक्वल टू 3k या पद्धतीने. आणि आपल्याला माहिती आहे ऑल अँगल्सची ॲडिशन अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल टू काय असणार आहे 180 डिग्री कारण की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्यानुसार आपण तो त्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. आता इथे अँगल A ची व्हॅल्यू काय आहे k प्लस 2k प्लस 3k इक्वल टू 180 डिग्री. यावरून काय येणार बरं तर k प्लस 2k प्लस 3k म्हणजे काय 6k इक्वल टू 180 डिग्री. यावरून k इक्वल टू काय येणार 180 अपॉन 6 म्हणजे k ची व्हॅल्यू काय येणार बरं तुम्हाला 180 अपॉन 6 म्हणजे 30. यावरून ते अँगल काय असेल अँगल A तुमचा असेल 30 डिग्री कारण की त्याची व्हॅल्यू तर k आहे. अँगल B काय असेल 2k म्हणजे त्याचा डबल k चा डबल म्हणजे 30 चा डबल म्हणजे किती 60 आणि अँगल C काय असेल 3k म्हणजे 3 * 30 म्हणजे 90 डिग्री. या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. अशा पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला दिलेले असतील त्यानुसार आपण ते सॉल्व करू. म्हटलं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पाहणार आहोत प्रपोर्शन हे दोन टाइपचे आहेत डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन ज्याचा की अभ्यास तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये पण पाहिला 7वी 7th स्टँडर्ड मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन हा टॉपिक होता. 8th
स्टँडर्ड मध्ये व्हेरिएशन हा टॉपिक होता, त्यामध्ये पण तुम्ही डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन चा अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसारच आपण आता पण पाहणार आहोत नेमकं डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन काय आहे नेमकं ते आपण समजून घेऊ आणि नंतर आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रेशो. तर बघू आपण प्रपोर्शनचे दोन टाइप, डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इनव्हर्स प्रोपोर्शन. चलता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन यांचा अभ्यास करणार. पहिले तर आपण बघू डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे नेमकं काय. दोन क्वांटिटी डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहेत म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, फॉर एक्झाम्पल आपण एका दुकानात गेलो आणि हे डस्टर जर घेतलं, फॉर एक्झाम्पल या डस्टरची व्हॅल्यू आहे 50 रुपीज, एका डस्टरची व्हॅल्यू 50 रुपीज आहे. तर मी दोन डस्टर घेतले तर मला किती पे करावे लागतील बरं. तर 50 + 50 म्हणजे 100 रुपीज पे करावे लागतील. म्हणजे नेमकं काय झालं बरं, आता इथं जशी डस्टरची क्वांटिटी वाढली तसं रुपीजची पण क्वांटिटी वाढली. म्हणजे एक क्वांटिटी वाढली की त्यानुसार दुसरी पण क्वांटिटी वाढत असेल. म्हणजे इफ द वन क्वांटिटी इज increases then other is also increases, and if one quantity decreases then other is also decreases, then the proportion is called direct proportion. म्हणजे ते प्रोपोर्शन काय असतं, डायरेक्ट प्रोपोर्शन. एक क्वांटिटीची व्हॅल्यू दुसऱ्या क्वांटिटी नुसार असेल, पहिली क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी पण वाढत असेल आणि पहिली क्वांटिटी कमी होत असेल तर दुसरी पण कमी होत असेल तर आपण डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणतो त्याला. आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा यामध्ये, पेट्रोल आणि डिस्टन्स. 1 लिटर पेट्रोल मध्ये एक गाडी फॉर एक्झाम्पल 20 किलोमीटर जात आहे. तर 20 लिटर पेट्रोल मध्ये ती किती जाईल तर 400. हे लगेच लक्षात येत आहे कारण की एक लिटर पेट्रोल मध्ये ती किती जात आहे 20 किलोमीटर. तर 20 लिटर पेट्रोल मध्ये 400 किलोमीटर जाईल. आता या दोघांचा जर रेशो घेतला आपण 20/400 तर तो काय येणार, या 0 कॅन्सल आणि 2 ने भाग दिला तर काय येणार 1/20. सेम 40 लिटर पेट्रोल मध्ये किती जाईल 800 किलोमीटर आणि जर या दोघांचा रेशो घेतला 40/800 इक्वल टू काय होणार 0 कॅन्सल, 4 ने भाग दिला 80 ला तर ते काय येणार 1/20. यानुसार आपण ते फाइंड आउट केले. तर तुम्ही जर बघितलं इथं जर बघितलं x/y याची व्हॅल्यू काय येत आहे प्रत्येक वेळेस 1/20. या रेशो मध्ये जर आपण दिलेले असतील तर की एका लिटर पेट्रोल मध्ये ती जी गाडी आहे 20 किलोमीटर जात आहे तर बाकी 20 लिटर पेट्रोल मध्ये आणि 40 लिटर पेट्रोल मध्ये मग त्यानुसार आपण ते रेशो फाइंड आउट केले. तो रेशो जो येत आहे तो प्रत्येक वेळेस काय येत आहे बरं कॉन्स्टंट येत आहे. जर असं आपल्याला दिसलं की दोन क्वांटिटीजचा रेशो x/y, दोन क्वांटिटीज घेतल्यात x आणि y अशा क्वांटिटी घेतलेल्या आहेत आणि त्यांचा जर आपण रेशो फाइंड आउट करत असतो आणि तो रेशो जर कॉन्स्टंट येत असेल तर आपण त्या क्वांटिटीज कशामध्ये आहेत म्हणतो डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हणतो. आपण या पद्धतीने ते ओळखतो की ते जे प्रोपोर्शन आहे ते डायरेक्ट प्रोपोर्शन आहे का इनव्हर्स प्रोपोर्शन. तर कसं ओळखतो तर या दोघांचा रेशो फाइंड आउट करतो. तो जर रेशो कॉन्स्टंट राहिला तर आपण काय सांगू शकतो की ते जे प्रोपोर्शन आहे ते कोणतं प्रोपोर्शन आहे डायरेक्ट प्रोपोर्शन. मग त्यामध्ये आपण जर बाजारात गेलो, मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये जेवढ्या पण सेलिंग किंवा बेइंगच्या किंवा सोल्डच्या ज्या जे एक्झाम्पल आहेत, जे नाही का गुड्स आपण सेल करतो, बे करतो, ते जे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत डायरेक्ट प्रोपोर्शनचे आहेत. यानुसार आपण ते ओळखू शकतो. एखादी वस्तू फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, मी जर हा 20 रुपयाला घेतलेला असेल तर असे 5 पेन मला कितीला पडतील तर 100 रुपीजला, हे लगेच लक्षात येत आहे. तर यानुसार आपण डायरेक्ट प्रोपोर्शनचा अभ्यास केला. डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, when one quantity is increases
then other is also increases, and if one quantity decreases then other is also decreases, then the proportion is called direct proportion. And when we said two quantities are in direct proportion, then their ratio is constant. Ratio हा त्यांचा प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट राहणार. आता आपण जाऊ इनवर्स प्रोपोर्शन. इनवर्स प्रोपोर्शनचे एक्झाम्पल सांगायचं झालं तर आता इथं बघा स्पीड आणि टाइम चा मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे. आणि जर तुम्ही बघितलं की मी जर 50 किलोमीटर पर आवर ने ट्रॅव्हलिंग करत असेल तर टाइम किती लागत आहे 6 आवर. म्हणजे 50 × 6 या दोघांचा गुणाकार केला तर ते काय येत आहे 300 किलोमीटर. आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे. डिस्टन्स इक्वल टू काय स्पीड इनटू टाइम यानुसार आपल्याला माहिती आहे. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर ते मल्टिप्लिकेशन इक्वल टू डिस्टन्स येतं. आणि मी जर डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलं की 300 किलोमीटरच जायचं आहे, फक्त आता स्पीड चेंज केला. फॉर एक्झाम्पल मी स्पीड ठेवला 100, तर स्पीड ठेवला 100 तर यावरून काय होणार बरं, मला किती टाइम लागेल बरं 3 आवर्स लागतील ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. 3 आवर्स लागतील. मी जर 60 टाइम ठेवला तर मला 5 आवर्स लागतील, कारण की 60 × 5 म्हणजे काय येणार 300. तसं 75 जर घेतलं तर म्हणजे स्पीड जर 75 किलोमीटर पर आवर ठेवला तर मला 4 आवर्स लागतील आणि त्यानुसार या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार 300. म्हणजे यामध्ये काय लक्षात येतंय तुम्हाला, जेव्हा मी एक क्वांटिटी वाढवत आहे बघा, एक क्वांटिटी इन्क्रीज करत आहे, मी इन्क्रीज करत आहे एक क्वांटिटी, तर दुसरी क्वांटिटी काय होत आहे डिक्रीज होत आहे. इथं काय होतं एक क्वांटिटी वाढवत होतो तेव्हा दुसरी पण क्वांटिटी काय होत होती वाढते. आता यामध्ये काय लक्षात येत आहे, एक क्वांटिटी मी जर इन्क्रीज करत असेल तर अदर काय होत आहे डिक्रीज होत आहे. when one quantity is increases then other is decreases, and if one quantity is decreases, first quantity is decreases, then other is increases, then the proportion is called inverse proportion. त्याला आपण काय म्हणतो इनवर्स प्रोपोर्शन. यामध्ये स्पीड आणि टाइमच्या बाबतीत आपण ते सांगू शकतो की एखाद्या कारचा किंवा एखाद्या गाडीचा व्हेइकलचा आपण जर स्पीड वाढवला तर आपल्याला ते जे डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे ते आपण कमी आवर्स मध्ये ट्रॅव्हल करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. म्हणजे इनवर्स प्रोपोर्शन मध्ये काय लक्षात येत आहे तुम्हाला, दोन क्वांटिटी असतील x and y, त्या दोघांचा प्रोडक्ट हा आपल्याला काय मिळत आहे तर 300 मिळत आहे. म्हणजेच काय x * y हा कॉन्स्टंट येत असेल, त्या दोघांचा प्रोडक्ट जर कॉन्स्टंट येत असेल तर त्या ज्या क्वांटिटी आहेत त्या इनवर्स प्रोपोर्शन मध्ये आहेत असं आपण सांगू. अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं या इनवर्स प्रोपोर्शनचं, तर एखादं काम दिलेलं आहे, वर्कर्सला काही काम दिलेलं आहे की या दिवसात, आणि ते वर्कर काम करत आहे. तर एक काम वर्कर्स जर फॉर एक्झाम्पल 5 वर्कर्स आहेत, त्यांना ते काम करण्यासाठी 20 आवर्स लागत असतील. म्हणजे बघा टाइम दिलाय आणि वर्कर्सची संख्या दिलेली आहे. 5 वर्कर्स आहेत, त्यांना जर एक काम करण्यासाठी 20 आवर्स लागत असतील, हे वर्कर्स आहेत आणि हे त्यांना लागणारा टाइम आहे. तर किती बरं 5 × 20 म्हणजे 100. यानुसार आपण ते फाइंड आउट करू. तर मी म्हणलो या वर्कर्सची संख्या मी कमी केली, 4च केली, एक नाही घेतला, 4च वर्कर्स ठेवले. तर ते काम कंप्लीट करण्यासाठी या वर्कर्सला किती टाइम लागेल, तर आपल्याला लगेच लक्षात येईल आता तर एक वर्कर कमी झालेला आहे म्हटल्यावर प्रत्येकाच्या वाट्याला जास्त काम येईल आणि त्यानुसार मग त्या वर्कर्सला किती आवर्स लागतील बरं 25 आवर्स लागतील. म्हणजे जेणेकरून त्याचा आन्सर काय ना 100. यानुसार त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आपल्याला कॉन्स्टंट आणायचं आहे. त्यानुसार जर आपण पुढे म्हणलो मी जर वर्कर्सची संख्या मी वाढवली म्हणजे 10 वर्कर्स घेतले, तर 10 वर्कर्स जर घेत असेल तर आपल्याला काय लक्षात येईल बरं
की ते जे काम आहे ते 10 वर्षामध्येच कंप्लीट करतील, कारण की वर्कर्सची संख्या वाढवली आणि वर्कर्सची संख्या वाढवली की टाइम काय होणार, आपोआप कमी होणार, डेज पण आपोआप कमी होणार. किंवा फॉर एक्झाम्पल हे डेजची संख्या आहे, 5 वर्कर्स हे 20 डेज मध्ये एक काम करत असतील तर 4 वर्कर्स 25 डेज मध्ये ते काम करतील आणि 10 वर्कर्स हे 10 डेज मध्ये ते काम करू शकतात. यानुसार आपण ते सांगू शकतो. या पद्धतीने आपण डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शनचा अभ्यास केला. या प्रकारचे एक्झाम्पल पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये. आता आपण पाहणार आहोत की रेशोच्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या की आपण मागच्या इयत्तेमध्ये पण पाहिलेल्या आहेत. थोडक्यात आपण ते डिस्कस करणार आहोत. नेमक्या प्रॉपर्टीज ऑफ रेशो काय आहेत ते आपण बघू. पहिलं तर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो पाहणार. काय आहेत नेमक्या प्रॉपर्टीज ऑफ रेशो? पहिली तर प्रॉपर्टी अशी आहे, जर आपण दोन क्वांटिटी घेतल्या ए अँड बी असे दोन नंबर आहेत किंवा दोन क्वांटिटी आहेत आणि त्यांचा जर रेशो फाइंड आउट करत असतो तर तो रेशो आपण या पद्धतीने डिनोट करतो. द रेशो ऑफ टू क्वांटिटीज आर डिनोटेड बाय किंवा रिटन ॲज A:B या पद्धतीने आपण रिटर्न करतो, राईट करतो. आता यामध्ये याला वाचताना तर आपल्याला माहिती आहे A:B असं वाचतो, हे म्हणजे A:2 या पद्धतीने आपण ते वाचत असतो. आता यामध्ये जर हा पहिला जो नंबर आहे याला आपण म्हणतो प्रीडेसेसर आणि हा जो सेकंड टर्म असते, फर्स्ट टर्म जी आहे त्याला आपण प्रीडेसेसर पण म्हणतो आणि फर्स्ट टर्म पण आहे फर्स्ट टर्म और प्रीडेसेसर. याला आपण रेशोला आपण A/B या पद्धतीने पण डिनोट करतो आणि या पद्धतीने पण लिहितो. त्यामध्ये फर्स्ट टर्म जी आहे त्याला आपण प्रीडेसेसर म्हणतो आणि सेकंड टर्म जी असते सेकंड टर्म याला आपण म्हणतो सक्सेसर. याला आपण काय म्हणतो, सक्सेसर. या पद्धतीने आपण ते डिनोट करतो, राईट करतो. ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे की रेशोची आपण डेफिनेशन पण सांगतो की रेशो ऑफ टू क्वांटिटी इज रिटन ॲज A/B अँड आल्सो राईट ॲज A:B. आणि त्या पद्धतीने जी फर्स्ट टर्म असते त्याला आपण प्रीडेसेसर म्हणतो आणि सेकंड टर्मला आपण सक्सेसर म्हणतो. सेकंड प्रॉपर्टी काय आहे तर सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती एकदम सिंपल आहे. जर तुमची सेकंड क्वांटिटी इफ द सेकंड क्वांटिटी म्हणजे ही जी क्वांटिटी आहे बी, जी सेकंड क्वांटिटी आहे ती जर 100 असेल तर त्या रेशोला आपण पर्सेंटेज असं म्हणतो. त्या रेशोला आपण पर्सेंटेज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल असं जर दिलेलं असेल आपल्याला 25/100 तर आपण काय लिहितो बरं, 25% या पद्धतीने. If the second quantity of the ratio is 100, then the ratio is called percentage. 25/100 equal to 25%. किंवा असं जर दिलं असेल 35:100 तर त्याला आपण काय लिहितो 35%. या पद्धतीने आपण ते सांगतो की जर आपली सेकंड क्वांटिटी रेशो मधील सेकंड क्वांटिटी म्हणजे सक्सेसर जो आहे त्या सक्सेसरची व्हॅल्यू जर 100 असेल तर आपण त्या रेशोला पर्सेंटेज मध्ये लिहितो, पर्सेंटेज म्हणतो. त्यानंतर थर्ड काय म्हटलं, एखादा रेशो दिलेला आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल 3:4 हा रेशो दिलेला आहे आणि या रेशोला म्हणजे या मधल्या टर्म्सला, दोन्ही टर्म्सला एखाद्या नॉन झिरो नंबरने आपण मल्टिप्लाय किंवा डिवाइड करत असतो. बघा, एखाद्या नॉन झिरो नंबरने आपण मल्टिप्लाय और डिवाइड करत असतो तर त्या रेशोची व्हॅल्यू अनचेंज राहते, म्हणजे रिमेन्स सेम राहते, प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट राहते. म्हणजे नेमकं काय करत आहोत आपण तर बघा, काय करत आहोत आपण 3/4 हा जो रेशो आहे त्याला जर आपण आता या दोन्ही क्वांटिटीजला एका नंबरने आपण मल्टिप्लाय करत असतो तर तो सेम राहणार नाही. म्हणजे आता बघा
3 × 2 केलं अपॉन 4 × 2 म्हणजे ज्या नंबरने वरती मल्टिप्लाय केलेला आहे त्याच नंबरने डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचा आहे, जेणेकरून हा जो रेशो येणार आहे 6/8 तो सेम राहणार आहे। तसंच एखाद्या नंबरने आपण डिवाइड केलेला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल याला आपण 2 ने डिवाइड केलं तर जी सेकंड क्वांटिटी आहे त्याला पण 2 ने डिवाइड केलं तर हा रिमेन्स सेम राहणार आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार 1.5/2 या पद्धतीने तो रेशो दिसेल आपल्याला। आणि जर आपण याची परत व्हॅल्यू यानुसार काढली, या जर 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून बघितलं, 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर आपोआप 3/4 आपला आन्सर येणार आहे। म्हणजे नेमकं काय, आपल्या रेशोची व्हॅल्यू ही ऑलवेज कॉन्स्टंट असते। कधी जेव्हा आपण एखादा रेशो घेतलेला आहे A:B, त्याला जर आपण एक नॉन झिरो कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करत आहोत दोनही टर्मला, त्याच्या दोनही टर्मला नॉन झिरो कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करत असतो तर या रेशोची व्हॅल्यू रिमेन्स सेम राहते। तसंच याच रेशोला एखाद्या नॉन झिरो कॉन्स्टंटने डिवाइड करत असतो दोनही क्वांटिटीला, तरी पण या रेशोची व्हॅल्यू रिमेन्स अनचेंज असते, रिमेन्स सेम राहते, हे आपण पाहिलं। आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, फोर्थ प्रॉपर्टी काय आहे बघा, की जर आपण दोन क्वांटिटीचा रेशो घेतला तर त्या दोन क्वांटिटी, या दोन क्वांटिटीचा जेव्हा आपण रेशो घेतो तेव्हा त्या दोन्ही क्वांटिटी सेम पाहिजे, सेम युनिट असलं पाहिजे, सेम क्वांटिटीज असलं पाहिजे। म्हणजे नेमकं काय, तर बघा फॉर एक्झाम्पल मी असं घेतो 3 किलोग्रॅम आणि 1000 ग्रॅम यांचा जर रेशो घ्यायचा आहे तर तो पॉसिबल आहे का, तर आता सध्या पॉसिबल नाही, कारण की या दोन्हींचे युनिट वेगवेगळे दिसत आहेत मला, एकाचं किलोग्रॅम आहे एकाचं ग्रॅम आहे, पण आपल्याला या किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट करता येतं किंवा ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करता येतं। आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम, यानुसार 3 किलोग्रॅम म्हणजे किती येणार बघा 3000 ग्रॅम आणि 1000 ग्रॅम या दोघांचा जर रेशो विचारलेला असेल तर तो रेशो आपण काढू शकतो। तर रेशो इक्वल टू काय येणार 3000/1000, यानुसार या 3 0 कॅन्सल आणि आन्सर काय येणार 3:1 या पद्धतीने। म्हणजे काय लक्षात आलं, when we find the ratio of two quantities then their unit is always same, unit सेम असले पाहिजे तरच आपण त्याचा रेशो फाइंड आउट करू शकतो। आणि लास्ट म्हणजे लास्ट प्रॉपर्टी आहे फिफ्थ प्रॉपर्टी, जेव्हा आपण दोन क्वांटिटीजचा रेशो फाइंड आउट करतो तेव्हा तो जो रेशो असतो तो युनिटलेस असतो, म्हणजे त्याला युनिट नसतं। जेव्हा आपण रेशो फाइंड आउट करतो आणि हा असा रेशो जो लिहिलेला आहे याला आपण युनिट देत नाही, युनिटलेस असतो, हा जो रेशो आहे तो युनिटलेस असतो। या प्रॉपर्टीज आपण मागच्या इयत्तेत पण पाहिलेल्या आहेत आणि आपल्या बुकच्या 59 नंबर पेजवर पण या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, यानुसार आपण या प्रॉपर्टीजचा अभ्यास केला। आता आपल्याला पाहायचा आहे प्रॅक्टिस सेट, जो की 4.1, जो की या पूर्ण या आपण एक्सप्लेनेशन केलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ रेशो पाहिला, त्यानंतर डायरेक्ट प्रपोर्शन, इनव्हर्स प्रपोर्शन पाहिलं, त्यावर आधारित आहे। तर आपण नेक्स्ट लेक्चरला या हा प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत। होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल, हे रेशो अँड प्रपोर्शनचं बेसिक होतं, ते तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल। जर यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते विचारणार आहात। पुढच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील एक्झाम्पल सॉल्व करू। थँक्यू।